पाटील कधलं तुम्ही एकटे एकटे राहायचा राजा, काय सांगे लग्नाचा मेळ लहान राजा. पक्क व्हाय राजा, 3 महिने झाले अजून तुमचं लग्न होऊन नाही राहिलं राजा. तुम्ही राजा लय शांततेत घेता बा, माझ्यासारख्या नसतं घेतलं बा, माझ्यासारख्या हातपाय उपटलेच ते. लग्नाचं काम बेजा ढिलं काम आहे. लग्नाचं काम असं फौरन पाहिजे बिलकुल. लोक कसं राजा उन्हाळ्यात निघून गेला असता. आता कसे वावरात कामं करावं लागते, तुमचं लग्न होईल. म्हणजे वावरातलं काम कर सांगे, घरचं कर सांगा बरं तुम्ही. तेल माणूस थंडागार होते राजा. कसं या उन्हाचं झमकून घ्या, कामं काही नाही आहेत आपल्याला आता. हो, मला तर रोज लग्न करा वाटते रे, पण मा बुडा गोष्ट नाही घेऊन राहिली, मनातली गोष्ट घेऊन नाही राहिली. सांगा आता काय करू मी. इकून झाला अड, इकून झाली ईर. माय मंत्र बोध व्हायला सारे. पाटील तुम्ही काय मनातल्या घेऊन बसले हो. मनातले गोळी मारा, ते बुड्याली गोळी मारा. बुड्याली नका सांगू, डायरेक्ट सासरा घरी चालले जा. सासरा कोण आहे तुमचा, मामा आहे की नाही. डायरेक्ट मामाशी बोलून घ्या आणि सटकन जे काय करायचं ते करून टाका. मागे पुढे पाहून राहिले हो तुम्ही. राजा पाटील हे मनातले काही खरे नाहीत बरं. हा नामदेव तुम्हाला माहित आहे कशा आहेत, तास तुरे देते माणसा हाती. सगळ्या लय माय मांबई नाही, पण कसं तटी गेल्या राही की नाही, माय टॉर फाटते ना. मामा असा आहे की नाही, वाघासारखा डोरकाळीच टाकते. हो, माय मांबईच काही सोपी नाही बरं. चाकूर चाक नाही पुसू देते, फोनवरच तर राजा बोलू नाही देत असं तसं मला. हलके पडले हो, तुम्हाला मेळच नाही आणता येत. काय राजा माणसं आहे तुम्ही. 2-4 दिवस फोन माजू द्या, पाबर गाडी कशी लाईनवर आणतो तर काही आहे सर गळ्या झुमरे आयच्या निवत करतो वाटते गळ्या. हा पाटला जाईन हुकून लागा ते जमून जाईल. काही आहे रे तू. पाटलाच्यान काही जमून नाही राहिलं तर मग मलाच पाहा लागेल ना. पाटील बसतासाठी हातावर हात धरून वावरात जाऊ दे, ठिबक टाकू दे, पराठी लावू दे, हा या कोपऱ्यात पाणी लावू दे, तिकून पाईपलाईन करू दे. अरे लग्न पहिले मग हे वावरातलं पाहिलं साज. राजा झुंबर बी बोरबोर बोलून राहिला. तुमचं 3 महिने झाले जोठेला, पण तुम्ही काहीच नाही करून राहिले. मी काय राजा ठा बसेला. मला काय करा हे सुसूनच नाही राहिलो. मग काय करू मी, सांगा बा. पाटील तुम्ही गाडी उचला, शिदे 60 सासऱ्या घरी चालले जा. तरी हात पाय उपटा तुम्ही, बरोबर लाईन लागते. तशी काही लाईन लागत नाही. तर मागे कसे तुम्ही मांबईला देत नाही म्हणे की नाही तुमचा मामा, तर कशा हातपाय उपटले दिले की त्यानं पोरगी तुम्हाला. हा झाला की तुमचा साखरपुडा. आता लग्नासाठी हातपाय उपटात मामा घरी तुमच्या जा. झुंबर जायला पुढते मला खरंच. हातपाय उपटले की नाही मामा मध्ये देते मला. जा पाटील तुम्ही जा बरं लवकर. झटकन गाडी काढा आपली बुलेट आणि चालले जा. चाला मग तुम्ही दोघांपैकी एक जण माझ्यासोबत तर झाला. कसं काय करावं लागते मला सांगा मग तुम्ही. काय पाटील तुम्ही हुकील कामं करता. आम्हाला काय नाही तर दोघे तिसरा फालतू. आम्हाला का तुमचं तोंड पाहायला लागला तरी एक तर आम्हाला एखादं पाखरू नाही, तरी पाखरू असतं तर मग पाहिलं असतं. राजा पाटील तुम्ही आता गप्पा गोष्टी करसान दोघं जण, आणि आम्ही काय खरं तुमचं तोंड पाहायला. झुंबर बरोबर बोलून राहिला ना. आता लगन मा कसं होत नाही, कसा मामा लगन करू देत नाही, मा बुडा काऊन नाही लगन करून देत मा, ते पाहतोच मी आता. हा मांबईन कसं घेऊनच येतो मी आता, डायरेक्ट घरीच आणतो दिली. पाटील पास तुम्ही आता आखरी चानस आहे बरं. हा बस, हा उन्हा निघून गेला मग काही नाही दिवायलो. हातात हातात धरून बस नाही बा. आता जा तुम्ही बर बाजाबर पाटील. आणसा ना आफत नाही येऊ देत. बरोबर पाय तुम्ही. लय दिवसा झाले थांबल करून राहिला गडी. 3 महिने झाले लगन जुटेला त्याचं. अजून त्याचं लगन करून देऊन नाही राहिले. आता कपडा घेऊ मग काही घेऊ मग काही करू. अरे काय माणसं असतील तर असं पाटील काय असं चाप्टर नाही म्हणून तसं त्याला सुचत नाही गड्याले. असं सांगलं की मग बरोबर करते तो. तसं मनानं तर काही करतच नाही तो. सांग काम आहे ना. आता आणलं काम मिळत गड्याचं. आता काय करते काय माहित पुढे. चाल आपण बी आपण काल थांबतो. चाल मला त्या नामदेव ठिबक टाकायला जाणार. हो बा चाल मला जाणार ट्रॅक्टर घेऊन पाटला. आई बाबा सांगणे गाडी घेऊन द्या मला. खरंच गाडी द्या ना याला घेऊन. गावातले सगळे पोरं गाडी चालून राहिले आणि आपल्या भाण्यालाच गाडी नाही. ध्यान तेवढी एक घेऊन. हे गाडी घेऊन द्या रे. का पैसा का झाला लागते. शेठ काय काम धंदा करतात. गावात डवऱ्याला पाहिजे गाडी. वावरात जाणार जीवार येते. हा बाबूल म्हटलं गडा वखरा गेले वावरात जाय बरं तेवढा. बाबू म्हणते मी नाही जात, पण गाडी पाहिजे घ्यायला. गाडी कसं काम धंदा करा. मग बाप बरोबर देते गाडी घेऊन, घोडा घेऊन, विमान देतो घेऊन. पण कामच नाही दिसत ना काही. नुसतं गावात पोरग इकडे तिकडे वाटे लागते. काम धंदा करणं जीवार येते. मग काय गाडी द्यायला घेऊन. आणि तुम्ही मोठी मुंडायला गाडी द्यायला घेऊन. मग खडकूची नाही सारी गमईचा. त्यातल्या गाडी पाहिजे भावली. गाले कॉलेजच्या चक्रा मारायला की बस स्टँडच्या. आई कोणत्या एक पोराची इच्छा पूर्ण होत तुमची यानं. 10-12 असते तर काय केले असते, भोंगे ठेवले असते का. गाडी द्यायला आणि घेऊन मग आपले. मी कमाई करेन तर घेईनच मग. मी का तुम्हाला विचारणार मग. काही बापा कोणत्या पोराची इच्छा पुरी होत नाही. तू ती कमाई करशील ना बापा. तर आम्हाला काही विचारायचं नको. गाडी सांगून हेलिकॉप्टर घेतो तू. आम्हाला माहितीही नको करतो, पण कमाई करशील ता. द्या ना बापा द्या ना गाडी घेऊन त्याले. आपल्याला टेन्शन नाही राहत बा. मग गाडी घेतली की कसं मग तोच कामं करते ना सगळे. काही भिजवाई आणणं, काही चक्कर मारणं, काही लगे वावरातले कामं करणं. मग टेन्शन नाही राहत ना तुम्हाला एवढं. द्या ना एखादी गाडी घेऊन. एवढं का मान लागतात बापा तुम्हाला.
गबाळ सापडलं नाही तर लागली बोला मग गाडी द्या घेऊन मोठा घ्या घेऊन हत्ती द्या घेऊन म्हैस द्या घेऊन. तरी पोऱ्याला माहित नाही गबाळ सापडलं म्हणून मला माहित असतं बस हातपाय उपटले त्यानं अजून. कसं आहे तशी काही गाडी घेऊन देत नाही मी. आपल्याला कसं वाऱ्याला लाता मारणं चालत नाही. हा वावरात जाऊन काही काम करत असेल दाखव मला काम करू मग दिन मी त्याला गाडी घेऊन. हातात लोक नाही देत. एवढे मोठं हवळे राहिल्या पैसा माहित नाही बँकेत पण देत नाही घेऊन मला काहीच. काय का बुरा आणीन बांधून काय माहित मा बाप. मी काही साऱ्या गावात कोणतीला कामं करत राहते मा बाप. बँकेत ऋण लागतील त्या पैसे. वावर निघू द्या एकर कोणाचा आता जाते घ्यायले. तुम्ही काही करू नका काही घेऊन बी नका देऊ मला देऊ बी नका. वावराने जात नाही आपण काहीच नाही. आपण अटे सटकन बाजूवर बसत जाऊ रप रप आयतं वय तर खात जाऊन घरी जपत जाऊ. आपल्याला काही सांगायचं नाही बिलकुलच नाही. आता द्या ना बापा गाडी घेऊन. तो पोरगा आधी काम नाही करणार. गाडी घेतली की काम तरी करत जाईन तेवढं. द्या ना घेऊन. ना काही पोराची इच्छा पुऱ्या केल्या पाहिजेत बापा. आपल्या मनाचीच नाही हाणली पाहिजे. आता पोरगाही जवान झाला आपल्या त्याचे म्हटलं ऐकलं पाहिजे जरासं. थांबू मी का चालला तू. मी या पोरे इच्छा पुऱ्या करायसाठी नाही काही करून दाखव म्हणा तर तुझे दिन मी तसे नाही देत. का लोपरासारखं फिरायला देऊ का गाडी. पोरे उठले सुटले की त्या बस स्टँड जातात काही काही कॉलेजला फिरतात. पोरी तोंड बाहेर गाडी पाहिजे. आणली मी अशी आणली हेकोडी फिरवली तेकोडी फिरवली. का जवान झाला हे मला माहित आहे ना म्हणूनच म्हणून राहिलं त्याला काय ना काही काम कर बाबू लग्न लवकर होईल. कामालाच नाही लागलात लग्न कसं दिवं करून. त्या मनात सांगा देणं नाही म्हणून सारा गाडी इटीला तुम्ही कोण दिलाय. मग काय सांगता तुम्ही. मी कोणत्या कॉलेजला गेलो कोणत्या पोरी पटवल्या मी लोफर कामं करायचे असले अदलो केले असते मी. तू काय सांगून राहिला गाड्या साऱ्या लोफर पोरे सोबत तर राहते गाड्या तू. मला सांगून राहिला तू गाडी काल पाहिजे तुला त्या पोऱ्याने तुला कोण दिले गाड्यात भाण्या त्या पुढे जाय पैसा माग गाडी. त्याच्या तो काही गाड्या नाही घोड्या नाही ते इकडे तिकडे फल्ल्या मारतात. तू सांगू नको मला तू. बस झाला आता बोल नका जास्त. सांगून राहिलो मी आपलं भांडण होईल मग जमके चांगलं. तुझ्यासारख्या मूर्खाशी भांडण करायला कुठे माझं टाइम आहे रे बाबा. तुझ्या रिकाम तो थोडी मला वावरातली पाहा लागते घरची पाहा लागते सारं पाहा लागते मले. चाललो मी. करा दोघं माय लोक मत काय करायचं आहे. आई मा बाप एवढा किरण काऊन आहे सांग ना तू. कोणती गोष्ट मागली की देतच नाही घेऊन. अरे बाबू त्या बापाचा स्वभाव तसा आहे ना. दिनच त्या बाप कधी ना कधी घेऊन. एवढा कसा नांदी नको येत जाऊ ना बाबू. तू नाही काही ना काही करून दाखवलं पाहिजे. आता तू बी मोठा झाला ना बापा लग्नावर आला ना. काही ना काही कमावून दाखवणं तुझ्या बापाले. मग तुझ्या बाप बी तुझ्या हाती दिन काही ना काही करून दाखवा. वावरात गेलं तर मा बाप मला जरासं काही काम नाही करू दे. असंच केलं तसंच केलं ह्या मोज केलं ढमोकच केलं. कुठे काही गेलं तर खेळा काढत राहायचं मा बाप. मग काय करू मी सांगतो. म्हणून मी करत नाही. जाऊ दे नाही दिली वाट मला काय घेऊन देण्यासाठी बसतो मी आता. अरे बाबू त्या बापाचं काही टेन्शन घेऊ नको. जेवण करून घेतो मी भाकर आणतो. चांगलं तूप आणलं देत्या चांगलं तरवर टाकून. सट्ट खाऊ देत जाय मला. बाया कोणत्या बुड्याला काही झपणी लागत वाटते. हा बुडा बाबा देवीदास कसं करतो बाबा फळाचं का मा पोऱ्या सुसून देऊन राहिला बा. काही म्हणते गाडीत द्या घेऊन तर काही म्हणते घोडत द्या घेऊन. असे फुकाचे पैसे चालले जातील गळा देवीदास. हो बापा टीव्ही शेणा काढून तो घबाळाचा मा घरात कोणाला माहित नाही ना बापू. हा का बॉम्ब करता काय साऱ्या गावाले. मग काय करतो काय नाही कसं काय करतो घरात ठेवणं बरोबर नाही ते. तो कसं काय करतो मग ते बोलायला बोलत नाही. आणि कसं मा घराला भीतीले का ना. मा घरच्या बाईला जर माहीत पडलं की नाही बेजा बेकार काम होऊन नाही. तिकडे तो आपण कोपऱ्यात बोलू तिकडे. साडा खाली खांद्या चला बा तिकडे चाल. चाल बाप्पा चाल. चला मग चला. हो अम्मदास हरिदास चला गळो कामाला झाला ना आपल्या. भाऊ कामाला तर येतो राजा पण बैल आणले तुम्ही त्याची पार्टी द्या पहिले मग येतो कामाला. पण नामदेव भाऊ खरंच गळाय खरंच म्हणून राहिले ते बैलाची पार्टीत लागेनच. पहिले को 40,000 जोडीमध्ये 70,000 घ्यायला लागले. तुम्हाला वरून पार्टी पाहिजे त्याची. काही गळे हो तुम्ही तर खर्च 6,000 खिशातून झाला आणि वरून पार्टी पाहिजे. काय कमी आहे राजा नामदेव भाऊ. राजा तुम्ही राजा सारा कोंजेल बोनस करत राहता बाबा. एवढे इस्टेट कुठे ठेवता राजा हो. 200-400 रुपये कसं आमच्यासाठी कधी कधी खर्च करत जाण बा. पार्टीत मागितली आम्ही ना दुसरं थोडी काही मागितलं. बघ टाकेल झाला म्हटलं तर नाही. आणि पार्टी पाहिजे. कसं मा सारखं करून दिसाल तुम्ही तर पार्टी. कोण म्हटलं की येत नाही म्हणून आम्ही ठिबक टाकायला तर पहिले येतो आम्ही. पण मग पार्टी होईल का बाबा वावरात. तिनं कुठे म्हटलं तुम्हाला पार्टी देत नाही म्हणून. चाला ना बापा ठिबक टाका पार्टी घ्या. आपल्याला काय पार्टी कशी ते कोंबडं नाही खाता पण फारामचं. कसं बोकड्यात मटण लागेल पिवरचं. नाही तर मग कसं घेऊन येसान ते सडेल कोंबडं. काय बापा मटणची पार्टी. कोंबडं कोण आणून राहिलं मीच नाही खात. तुम्हाला कुठे खाऊ घालू मी मटणच. पण कसं काम पुरं झाल्या तदलोक नाही. देऊ राजा यायले मटणची कोंबड्याची पार्टी घेऊन राहिले. मग मला काय कोळला वायता गाडी. अरे साधू बा तुम्ही जर ठिबक टाकायला असाल तर तुम्हाला काजू घरी यायले मटण. साधू बा हे काही खरं नसते बरं. यातला चमचा त्याच्यात जाते. फालतू शाकाहारीचे मांसाहारी होसान तुम्ही. कसं आमची या मटणची पार्टी यातला रसा त्यात गेलात ना घरून जाईन मग.
दे ना गड्या, येऊ दे ना. हा, तू काऊन पोट ढोकून राहिलं? काय गड्या माणूस आज तू? साधूबाची इच्छा खायला आणि तुम्ही नाही म्हणता गड्या. येऊ द्या साधूबाले, ठिबक टाकूही लागतात आपल्याला, खातात बी. जाऊ दे ना, धीरे धीरे लागेल सवय मटण खायची. चला चला बाबा साधूबा, तुमची इच्छा आम्ही काल नाही म्हणा बाबा. काय गड्या हो, लय दिवसाचं मेले कसं पार्टीत जा वाटते, पण तुम्ही करता मटणाच्या पार्ट्या, मला काही मिळत नाही. म्हणून कसं मला पार्टी पाहिजे एक दिवस कशी असते म्हणून. आम्ही पाहिलंच नाही ना पहिल्यापासून. हो साधूबा चला, यायच्या नाही नका लागू. ते का पहिले आपलं ठिबक टाकायला लागेल. पण हो बापा, पहिले तू येते बघ, मग बापा पार्टी खाऊ घाला माले. देखो पण पार्टीत कोणाकोणाला घेता? हा नामदेव बोले काळी जेवण राहिला. आपण आता 4 जण उभ्या घेईन, 4 जण ठिबक टाकणारा, 4 पार्टी आपल्या. बाबा आपल्या 4 फौगाची पार्टी नाही बाबा, हे लय 8-10 जणांची पार्टी होईल. सरपंचाला सांगा लागेल, हे 2 बुडे आणि त्यांनी बैलजोडी दिली मला घेऊन, समाधान भाऊ. नामदेव भाऊ दुसऱ्या लागलास तर कोणाला सांगा बघा आतलेले. पण ते कसं दोन्ही बुडे सांगू नका, ते दोन्ही बुडे चावतात राजा. एक तर होली पार्टी तर करताच त्याला बाहेरचा आहे नांदा. पार्टी म्हटलं की त्या बुड्या बाड्या घेऊनच येतात सोबत. म्हणतात बुड्डे सांगू नका. अरे मला फुकट मटण आणणार बुड्या जोडून, माझी शाळा आलं काय कसा हे आहे गावातलं काम. ते बुडे कसं आवाज दिले की माझ्यासाठी तयार असतात. आता बैल घेऊन गेलं मला, आणि नाही मटण खायला सांगितलं, पार्टीत जर नाही बोलवलं त्याले तर ते माझ्या कामात पडतील काय सांग ना तू. ते होली पार्टी करू की बाया बोला, आपल्याला काय करावं लागते, आपलं खाया पियाचं भांडं धुयाचं घरी यायचं, त्याचं ते पाहत बसतील बुडे. कसा आहे बा नामदेव, तू देऊन राहिला पार्टी, आमचं काही मतलब नाही बा. कोणाला सांगा कोणाला सांगा, आम्ही काही म्हणू शकत नाही. तुझ्या मतान तुला काय करणं असेल, कोणाला सांगणं असेल सांगून दे बाबा. हो नामदेव भाऊ, तुमच्या मतान करा बा, तुम्हाला काय करणं असेल तर करा. का नामदेव भाऊ, त्या लाईना पाटला ध्यान राजा जमून लग्न झाल्या दिवसा अटकला तो घडी. हो गड्या हो अंबादास, विषय नको बदलू ना. लाईना पाटलावर खाले खुदला तू घेणं देणं, त्याच्या लग्ना विषय नको काढू ना. हा अजून मागे बुदाक लागते घेणं देणं, मागायला काठी येतात त्याचं लग्न म्हटलं की. मग चला लवकर ठिबक टाकून देऊन पार्टी खाऊ संध्याकाळी. चला बाबा नामदेव भाऊ चला. बाबा आजच्या आजच काय पार्टी, गावातले लोकांनी सांगा लागतील का मुले, त्याला सांगतो मग पार्टी करू. चला पहिले ठिबक टाकू. चला बा चला. आता काय म्हणणं तुमचं सांगा आता. त्याच गड्या मा पोऱ्या गाडीच मागून राहिला बा मला घेऊन. काय सांगा त्याला माहित पडलो काय. काय बोडे बा, तुमच्या पोटात कोणती गोष्ट राहत नाही, तुम्ही या बडबडे बायकोशी बोलले असं मोठमोठ्या ना, पोऱ्यानं ऐकलं तेच म्हणून तो तुमचा पोरगा गाडी मागून राहिला. मा बायकोला सांगायचं कामच नाही ना, तिथं डायरेक्ट आपण वाटणी चालू होती, तास होत आलती की नाही ते. मी काल सांगून दिली, मी सारं चोरून केलं काम. हो त्या दिवशी आलती तुमची बायको, पण आता पुढे काय करता, काय म्हणणं आहे तुमचं? नाही या घबाळाची विल्हेवाट कशी लावतो, कसं काय मोडतं ते पाहते, पैसा कसा खुला करतं. एवढं मोठं घबाळ घरात ठेवणे बरोबर नाही ना. एखाद्या दिवशी डाका जर पडला घरात तो बंद कसं सुपडं साफ होईन आपलं. विचार तर मी करून राहिलो, कारण की एवढं ठेवणं बरोबर नाही घरात. कसं कोण काय करीन काही सांगता येत नाही. तर माझ्या घरी कोणाला माहित नाही, म्यावर लपवायला एक तर उस्ती. एखाद्या दिवशी बायकोन जर उस्ती घेतली ना, सारे आपत होऊन जाईल. सायचं सोनं आलं कुठून. हा उडे बा, कसं दुकान पाय एखादं सायचं विकून टाकू आपण, पैसा मोकळा करू. गड्या सोनार कोणता पा, मग ती आपत जाणे तो म्हणून कुठून आणलं तुम्ही एवढं. आपलं बापाय बाप मी एवढं पाहिलं नाही ना आपल्या घरी नाही बी. एक मंगलसूत्र 2 मणी याच्यावर काय होतं आपल्या जवळ. आणि एक तर कोणता सोनार ओळखी जाईन आपल्या. सापडेल सोनं कोणता सोनार घेते काय घेते आपल्याला काहीच माहित नाही गड्या. हो राजा तुमच्यापेक्षा तर वाईट कंडिशन नाही आहे राजा. मा बायकोले मा बापानं आणाल तर सोनं, एक मंगलसूत्र आणि 2 मणी. मी तर कधी जिंदगी सोन्यात दुकान पाहिलं नाही. कसं काय हे घबाळी सांग. हा लय टेन्शन मध्ये पडली गाडी काही. सगळ्या कोणाला सांगा तू का बा कुठून आलो काय आलो. एक तर त्याचा हिस्सा पडून आहे, एक तर फुकातच आहे शाळेचं. हा कोणाला सांगता येत नाही. आपल्या गावातला नामदेव आहे ना, त्याची लग वय काय सायाची सोनार सारे ओळखतात त्याला. त्याच्याकडे लवकर काय नाही फिल्डिंग सांगा तुम्ही. हा त्याला घेऊ का म्हणतात गोळ्या, पण त्याचा हिस्सा पडी ना बा. तू खावच करते पैसे येईल, कसं त्याचा हिस्सानी पडला पाहिजे ना. आता आपण करता काय, कोणता सोनार आपण ओळखत नाही पायखत नाही, आपण दुकानं पाहिलं नाही बापजीन मी कधी. ही सांग कसं हा कसा काय मिळाल सांग. आता दुकानात गेलो बी आपण डायरेक्ट सोनार येते, तू म्हणते पावती दाखवा. कुठून घेतलं तुम्ही ना सांगा. आता या घबाळाची कुठून पावती आहे ना, हे तर आपल्याला सापडलो गडीत. हा याच्या कोणत्या पावत्या, ते मोठ्या आपत आहे ना. काय बोडबा, आपल्याला काही झामझाम माशा मारायला पुरत नाही. नामदेवले सांगायला पुरते, नामदेवच्या हातानं मोडून टाकायला पुरते. हे कसं आहे, दुसऱ्याला कोणाला कसं मदत घ्यायला पुरत नाही. नामदेव चांगला माणूस आहे. पण तू हिस्सा मागीन मग कुठे सापडलं काय सापडलं मोठ्या चौकात तुला माहिती किती करते होतं. माय विचार आहे 12 महिने असं दाबे राहू द्या साला. हा काही काढूच नका बाई, पाहून घेऊ पुढच्या पुढे काम पडीन तर ऐकूच आलं.
एवढ्या दाबून नाही ठेवता येत ना. कसं एखाद्या दिवशी काही झालं ना भाऊ, आफत आली ना गावात, चोरी मोरी झाली ना, बंद घोपाळ आपलं लंबोलचक होऊन जाईल. आपल्याला बसला की मग चोयत की त्यापेक्षा कसं पैसे मोकळे केले बँकेत दिले टाकून, पोचळ्यात जावसाला डोक्याला ताप नाही. लागलं असतं नामदेलं काही ना काही घेऊन टाकून त्याच्या माध्यमातून आपण विकून टाकू. हे कसा काही ना काही तर करावंच लागेल. शाळा आता एकट्यांना माझी आपल्याला. मग असं केलं चालत नाही का रे? 10-10, 15-15 गिराम न्यायचं, विकून टाकायचं. शाळा अशी जमुली तर आता मग काय वर्षभर रिक्षा रोज जात जासान का सोनाऱ्या दुकानात, घ्या बाबा 10 गिऱ्या. हा झाला की तो झाला की तो. अरे हे काय माशा मारत बसता, एक खट्ट्या इकलं डोक्याला ताप नाही. 6,000 त्या गड्या रोज रोज जाणं शोभत नाही ना तिथे, म्हणून सायाचं काय ना घ्यायनं गेमच केला. ती आपतच आहे मोठी. त्याने पोलिसांनी सांगितले बस ते का भीती जाय मग आपल्याला, बिना भाड्या खोलीत जाणं आपल्याला, घपाडी जाईन सपाटी खा लागते. तुम्ही काय आता मागे पुढे करू नका. नामदेवनं जसं मागितले त्याला देऊन टाकू लागलं असतं, पण त्याच्या माध्यमातून आपण हे मोडून घेऊ. कारण त्याची वय पाय काय सारा फिल्डिंग तो लावते. बरोबर तुझ्या मतानं. पण आता चाल बाटी बसायला पुरत नाही. कसं ह्यात जर आपण गप्पा करत बसलो एखाद्यानं जर ऐकलं की नाही, बस बळी जाईन, बळीची वाकई जाईन. काय कसं घेणं देणं चोयत बसा लागेल आपल्याला. चला अरे बाबा, हे तर भाषेची गाडी दिसून राहिली. बसा काय आला बापा, हा गाडी आला की मागायलाच काटे येतात, हातपाय उपटते ना. भाषा बा कसे काय आले? तुम्हाला काय आमची आठवण येत नाही? मग चला म्हटलं बाबा आपण जाऊ मामाच्या घरी. अरे हा भाषा बा, या बसा. कशा फशालनी आलो मी. मा लग्न कधी मी करून 3 महिने झाले जोडून दिलं. अजून लग्नाची गोट नाही, काही नाही. कपडा कधी घेता काय म्हणजे काय मला समजायला मार्ग नाही ना. तुमची पोरगी मला बायको देता की काय मला असा मुंजा मारता तुम्ही? तरसून राहिलो ना मी. काही माय काही चिंता आहे की नाही तुम्हाला? तुम्ही कदलोक मला थापीवर ठेवता हे मला सांगा तुम्ही मामा. भाषा मी काल तुला थापीवर ठेवले बापा. त्या बाप गोष्ट नाही घेतलं. त्या बाप म्हणते मायला पाहुणे येणार, दिवाळी लोक काही लग्न नाही म्हणते, गोष्ट आगाळू म्हणते. असा विषय आहे. आता माया काही दोष नाही, मी तर आधी देतो करून लग्न तुमचं. अरे तुम्हालाच काळजी नाही तुमच्या पोरीस लग्न करून द्यायची तर मा बाप काय करीन हो? तुम्ही मा बापाला म्हणतच नाही ना, फोनच कधी करत नाही तुम्ही. मी ना अदलोक तुमचा फोन नाही ऐकला. कधी बोलून राहिले बा मा बापासोबत तुम्ही? का राजा जवळ बा कधी लग्न करता की काय कधी आला तुमचा फोन? भाषा काय सांगू तुले, फोन करू थकलो मी. माझ्या तोंडाला फेसबुक आला. आता म्हणणं बंदच केलं मी. त्या बुडा कसा चालू देत नाही भाऊ. त्या बुडा म्हणते माघारी लय जण येणार या, दिवाळी झाल्यावर लग्न तर लोक काही मिळेल नाही. सांग बा भाषा, माझ्या हात टेकेलाच बा, आता मी काय करू? मामा तुम्हाला पोरगी देणार आहे मला सांगा पहिले, देणार आहे की नाही देणार? बाबा पोरगी तर देणं आहे ना बापू, मला काय घरी ठेवून आहे का माय? तुम्ही भिवून का राहिले? मला जर देणार आहे तुमची पोरगी तर मग झटकन मला लग्न लावून द्या ना तुम्ही. मागे पुढे पाहू नका ना. आहे ना बापू, त्या बाप माझं जवळ आहे ना बापू. खेट्ट मारीन ना मला त्या बाप. का सोपी आहे का त्या बुडा? पहिले किती गांजेला आहे मले माय फाटते रे भाऊ. मी नाही तसं नाही देत करून. त्या बुड्याही परमिशन आण भाऊ, तर पुढचं काय ते. राजा तुम्ही असं म्हणून राहिले, मग मला काही लग्न तुम्ही करून द्यायची इच्छा नाही समजा तुमची. तुमचंही तसंच आहे, मा बुड्यासारखंच आहे का? काय राजा माणसं आहे तुम्ही. काही मा मनाचा जर विचार करत द्या जरा एक बी. 29 वर्ष झालो ना मी. त्या भाषा त्या बुड्यासोबत काही मला संबंध वाईट करू नये. त्या बुडा माहिती आहे मला कसं आहे. जगत कसं आपलं नातं आहे जुनं. तू आहेस मा भाषा आणि त्या बापा माझं वय. माई बहीण तुझ्या घरी दिली होती, तुझी माय. कसं त्या बापाला जर राग आला तर फालतू अजून घर होईल. परी बाहेर ये ना, बाहेर तू. अरे बाबा मनोज कधी आला रे? त्याला ते नको विचारू. तुला लग्न करणार आहे की नाही सांग माझ्यासोबत. लग्न तर करणार, पण काय झालं तुला असं? मग आता छटकनी आता आपण दोघं जण लग्न करून घेऊ. हे काय आपलं लग्न करून देत नाही. मला काही करमून नाही राहिला. आता कसं उन्हाळ्यात चालला पुरा निघून, तरी हे काय लग्न आहे तिथं काढून नाही राहिले, काय नाही कपडा घेऊन राहिले. गळा मा भाषा तर पुराच बसल्याकडे लग्नच करून राहिला. आणि ते गळा मा घरावर गोटे. त्याचा बाप मला कसं सुतो ते रे भाऊ. काय खरा नाही, गळा लागला पुरा आता लग्नाच्या. अरे मनोज असं अचानक काय मनात आलं तुया की तू एकदम राहिला लग्न करू आपण चाल? बापा हे दिवाळी लोक लग्न नाही म्हणतात. दिवाळी झाली लग्न करू म्हणतात. नांग दिवाळी येईन, मग तुझी लग्न लागतील, मग जानेवारी येईन, फेब्रुवारी मग ता लग्न देतील करून. तर लोक काय करा आपण सांग तू मला. मला कसं पहिले लग्न मग पुढचं पुढे काय. आता मनोज 4 माणसं करतील ते होईल बा. आता आपल्या मनाने चालते काय? आणि राहिलेच किती दिवस, आता असेच दिवस निघून जातील. हे गोट नाही घेतली गळ्या भाषा पुरा रंगा दिला आता. ते 4 महिने राहिले 2 महिने राहिले ते नको सांगू. अनमनातली लोक करतील ते ढमक करेन ते नको. फल्ल्या नको झाडू माझं. तुला लग्न करणार आहे का माझ्याबरोबर? हो ना रे, लग्न तर करणंच आहे ना. कधी करणार आहे लग्न? तर याले बाहेरच न्याय लागेल, शांततेत समजून सांगायला लागेल. तसं काही ऐकत नाही. मनोज चल बरं बाहेर तू जरा. हो चाल बाहेर चाल ना. चाल बाहेर चाल.
बापा भाषा म्हणा हा जोडा रे बापा लग्न नको नको आला बाबा वारा. हा याचा बाप नाही म्हणते दिवाळी झाल्यावर करू म्हणते. आता सांगा आता कसं इकून आहे भाषा तिकून आहे जवळ आपल्याला काही बोलता येत नाही. आपण झालं म्हणतात आता वाटते आज लग्न करून द्या. पण आता गड्या बुड्या घेतलो गोष्ट नाही घेत ना माझा बाई. माझं वय म्हणते कसं म्हणलं पाहुणेच बोलाव ना. आपलं कसं चालत नाही जवा या पुढे काही. मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.